नमस्कार मंडळी. हे बघा मंडळी, मी आता आलो इकडे डोंगरामधल्या एका गावामध्ये आणि तुम्हाला आज दाखवणार आहे डोंगरामधलं खरं निसर्ग सौंदर्य काय असतं. हे बघू शकताय तुम्ही, ओढ्याचं जुळजुळ वाहणारं पाणी. ह्या गोष्टी मंडळी सहसा शहरामध्ये पाहायला मिळत नाहीत. हे ओढ्यामधलं जुळजुळ वाहणारं पाणी आणि थोडं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला दिसेल. हे बघा, एकूण असं उंचची उंच एक डोंगर आहे, कसं कोरलंय बघा. आणि ती वरती डोंगरावरती सुद्धा घरं आहेत. आणि हे बघा मंडळी, बाजरीची झाडं आणि मध्ये उडदाचं पीक, वरतून आभाळ आणि त्यात रिमझिम येणारा पाऊस. बघू शकताय मंडळी, खरंच निसर्गाचं अतिप्रेम रूप हे फक्त डोंगरातच दिसू शकतं, दुसरीकडं नाही. हे बघा तुम्ही, हिरवीगार अशी ही बाजरीची शेतं किती भारी वाटत आहे. ह्या बाजूने शेत आहेत अशी हिरवीगार, आणि ह्या बाजूने बघू शकता तुम्ही हा खळखळखळ असा वाहणारा ओढा, मधनं चाललेला हा रोड. पाठीमागे बघू शकता तुम्ही, मागं गाव राहिलं दूर. तिथून वरती एक मंदिर आहे, मंदिरावर आपल्याला दिसतोय. आणि हा छोटासा बंधारा. बघू शकता तुम्ही बंधाऱ्यावरती पाणी. मग पाहू ना. राम राम. हे असे व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकावं लागते, त्याच्यामुळे असं. कारण ते गावागावाचं निसर्ग सौंदर्य तुमच्या गावात जरा जास्त वाटलं आणि बनवलं इथं. आपलं गाव कोणतं? हेच का? हेच. तुम्हाला वाटलं असेल काय चाललं इकडे? चालू आहे मग काय चालायचंच. बाबा राम राम. राम राम म्हणलं. राम राम. काय चाललंय? वयात चलणं होतं का? ह्या वयात चलणं होतं का? हा, बाबा दिसतात मोबाईल मध्ये. फोटो काढतो. हा, काढून बाबाचा फोटो एक मस्त दिसतोय. तुम्हाला तिकडे पाठवायचे वर, आता फार लांब लावायचं तुम्हाला. चला असू द्या, त्यांचा काळ जुना होता, आता नवीन काळ आहे, सगळ्या गोष्टी बदलल्यात. बघतोय बाबा. बाबा वय किती तुमचं? आता वार्धक्याकडची वाट चालू, बाकी काय. बघू शकता मंडळी, अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य. आणि इथं खूप गोड अशा प्रकारची दोन माणसं मिळाली आपल्याला. अगदी भरभरून असं आलेलं आभाळ, आकाशातलं ढग आणि हे दिसणार निसर्ग सौंदर्य. हे माझ्या पाठीमागे बंधारा, असं मस्तपैकी वाटतं बंधारा पाण्याचा. ह्या ओढ्याच्या पलीकडे सुद्धा काही शेत आहेत मंडळी, मध्ये वेलीची झाडं आहेत, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही ते मंदिर, आपण तिकडून आलो त्या मंदिराकडून तसं. चला, आजचा व्हिडिओ आता आपण इथंच थांबू. भेटू असंच उद्याच्या एखाद्या निसर्ग सौंदर्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.